नमस्कार मंडळी. तर आज बनवूया महाराष्ट्रीयन पारंपरिक चवीची खमंग अशी तिळाची चटणी. बनवायला सुद्धा खूप इझी आणि खायला तर अप्रतिम लागते. ही चटणी तुम्ही चपाती, भाकरी किंवा अगदी वरण भातासोबत जर खाल्लं ना तरी खूपच चविष्ट लागते. चला मग रेसिपी पाहूया. चटणी बनवण्यासाठी साहित्य लागणार आहे 1 वाटी तीळ, खूप साऱ्या लसणाच्या पाकळ्या, 6 ते 7 लाल सुक्या मिरच्या आणि थोडंफार जिरे, चवीनुसार मीठसुद्धा लागणार आहे. आता ठेवलेला आहे गॅसवरती पॅन आणि त्यामध्ये तीळ टाकलेले आहे. खूप काहीशी डार्क भाजून घ्यायची नाही आहे तीळ. अगदी हलकासा कलर चेंज झालेला पाहिजे. म्हणजे थोडासा सोनेरी रंग आला ना की तीळ मात्र काढून घ्यायचे आहे. खूपच जर भाजली ना तर कडूपणा लागण्याची शक्यता असते. त्यामुळं हलकीच तीळ मात्र भाजून घ्या. आणि आता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समोर दाखवते. हे बघा, अशा पद्धतीने तीळ मात्र भाजली गेली पाहिजे. आता तीळ काढून घेतलेली आहे. त्याच पॅनमध्ये लाल सुक्या मिरच्या, लसूण आणि जिरेसुद्धा आपल्याला 1 ते 2 मिनिटभर परतून घ्यायचं आहे. म्हणजे ज्या लाल सुक्या मिरच्या ज्या आहेत ना त्या नरम वगैरे असतील तर कडक होतील भाजल्यामुळे. तर हे जे साहित्य आहे ना ते मी भाजून घेतलेलं आहे. भाजून घेतल्यानंतर आता हे सुद्धा काढून घेऊया. जे काही साहित्य आपण भाजून घेतलेलं आहे ना ते पूर्णपणे गार करूनच आपल्याला चटणी वाटून घ्यायची आहे. जर तुम्हाला ही तिळाची चटणी खूप दीर्घकाळ अशी ठेवायची असेल ना तर साहित्य मात्र गार झालं पाहिजे बरं का. हे टिप्स मात्र लक्षात ठेवा. तर आता घेऊया मिक्सरचं भांडं. त्यामध्ये भाजलेली तीळ, सुक्या मिरच्या, कलर येण्यासाठी म्हणून काश्मीरी लाल तिखट वापरलेलं आहे. त्याचबरोबर लसूण पाकळ्या, जिरे आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. हवं तर तुमच्याकडे उकळी वगैरे असेल तर त्याच्यामध्येही वाटलं तरीही चालेल. पण इथे मी मिक्सरमध्ये वाटून घेत आहे. चटणी वाटून झालेली आहे आणि पाहू शकता मस्त अशी ओलसर जी चटणी आहे ना ती तयार झालेली आहे. यामध्ये आपण खूप साऱ्या लसणाच्या पाकळ्या टाकल्यामुळं ही चटणी ओलसर झालेली आहे. पण खायला मात्र खरंच खूप जबरदस्त लागत होती. आम्ही ही चटणी तेल चटणी किंवा दही चटणी, तूप चटणी मस्त एन्जॉय करू शकता. आणि दीर्घकाळ टिकण्यासाठी मात्र ती गार करूनच मिश्रण मगच चटणी बनवा. ही टिप्स मात्र नेहमी लक्षात ठेवा. आणि अशा पद्धतीची चटणी तुम्हीसुद्धा बनवा. टिफिनलासुद्धा उपयोगी होईल. आणि कधी काही भाजीला नसेल तर खूपच उत्तम पर्याय आहे. मग बनवा आणि एन्जॉय करा. आवडल्यास एक लाईक नक्की करा. धन्यवाद.